वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। प्रह्लादनारदपराशर पुण्डरीक व्यासाम्बरीश शुकशौनक भीष्मदाल्भ्यान् रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानिमान् परमभागवतान् नमामि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु। त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। हेची भावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास। पंढरीचा वार करी वारी चुकोनी दी हरी। संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ। पंढरीचा वार करी वारी चुकोनी दी हरी। चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान। पंढरीचा वार करी वारी चुकोनी दी हरी। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहे।
शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना हीच परमपवित्र कथा वर्णन करून सांगत आहेत. भगवंतानी या मृत्यू लोकामध्ये अनंत अवतार घेतले, अनेक अवतार घेतले. या अनंत अवतारामध्ये भगवंताचे जे दिव्य अवतार झालेले आहेत आणि श्रीमद भागवत ग्रंथाचा मुख्य विषय जो आहे कृष्ण चरित्र, कृष्ण चरित्रापर्यंत शुकदेवजी महाराज कालच्या उत्तर भागापर्यंत येऊन पोहोचले. एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम वैयासकिस्स भगवानथ विष्णुरातम प्रत्यर्च कृष्णचरितं कलिकल्मषघ्नं व्याहरतु मारभत भागवत प्रधानः. कृष्ण चरित्राचं थोर अशा प्रकारचं महात्म्य आहे. कृष्ण चरित्र गायन केल्याचा, कृष्ण चरित्र कानाने नुसतं श्रवण केलं तरी सुद्धा कलिकल्मषघ्नं अंतःकरणातल्या कलिमलाचा नाश होऊन जातो. कली हे चालू असलेल्या युगाचं नाव आहे. पण हा जो हे जे युग आहे, या युगाचा परिणाम अनेक अशा प्रकारचा मळ तुमच्या माझ्या चित्तावरती साचत चाललेला आहे. म्हणून त्याला कलिमल असं म्हणतात. या कलिमलाचा परिणाम, या कलिमलाचा प्रभाव आहे की कलियुगातल्या माणसांना खरं काय ते डोळ्यांनी दिसतच नाही. कलियुगातल्या माणसांना सत्य काय, सार काय हे आपल्या डोळ्यांनी दिसतच नाही. आणि अशा कलियुगातल्या माणसांच्या अंतःकरणातला हा कलिमल नाहीसा करण्यासाठी प्रत्यर्च कृष्णचरितं कलिकल्मषघ्नं व्याहरतु मारभत भागवत प्रधानः. अत्यंत परम पवित्र अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र वेदव्यासजी महाराजांनी या ग्रंथामध्ये गायन केलं. प्रेम भक्तीचा दोरा आहे आणि या प्रेम भक्तीच्या दोऱ्यामध्ये भगवंतानी गोकुळामध्ये केलेली एक एक लीलारूपी मणी व्यासांनी याच्यामध्ये ओवलेला आहे. आणि कृष्ण चरित्राची एक सुंदर अशा प्रकारची माळ तयार केलेली आहे. या कृष्ण चरित्राचा प्रारंभ श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये चंद्रवंशाच्या वर्णनापासून सुरू होतो आणि या कृष्ण चरित्राचा शेवट श्रीमद भागवत दशमस्कंधाच्या उत्तरार्धामध्ये द्वारका लीला भगवंत जिथं संपन्न करतात, पूर्ण करतात, जिथं भगवंत यदुकुळाचा विनाशाचा संकल्प घेऊन अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्याजवळ बसतात, तिथपर्यंत हे कृष्ण चरित्र विस्तार पावलेला आहे. कृष्ण चरित्राचे मुख्य 3 अंग आहेत. 3 लीला प्रकार भगवंताचे कृष्ण चरित्राचे आहे. पहिला प्रकार गोकुळ लीला अर्थात वृंदावन लीला, दुसरा प्रकार मथुरा लीलेचा आहे आणि तिसरा प्रकार हा द्वारका खंड, द्वारका लीला. असं 3 भागामध्ये भगवंतानी आपलं जे जीवन चरित्र आहे ते ठरवून घेतलेलं होतं. विभागवारी भगवंतानी करून घेतली आपल्या चरित्राची. अगोदरच अवतार घेण्याच्या वेळेला सगळं ठरवून घेतलं होतं. आणि जसं ठरवलं कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी तसंच केलं. सहजासहजी सरळ मार्गाने जर तसं होऊ शकत नसेल तर भगवंतानी सगळे मार्ग अवलंबले. साम दाम दंड भेद, पण जे करायचं होतं तेच केलं. हे कृष्ण चरित्राचं एक वैशिष्ट्य फार मोठं आहे. भगवंताच्या या कृष्ण लीलेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तसं भगवंतानी संकल्प घेतला एखाद्या गोष्टीचा तर ती तशीच होत असते. आपल्याला असं करायचं झालं तरी ते तसंच होत असतं. हे जे असं तसं असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही मी भरडले जात असतो,
असं व्हावं वाटतं, पण तसं होतं. या असं तसंच्या पाठीमाग फक्त देवाचा संकल्प असतो, लक्षात घ्या. आणि या देवाच्या संकल्प सिद्धीसाठी संकल्प देवानी केला की तसंच होत असतं. भगवंतानी संकल्प केला होता अवतार घेण्याचा, पण अवतार जरी घ्यायचा आहे भगवंतांना, तरी एवढा विलक्षण मी अवतार धारण करणार आहे की या कृष्ण अवतारामध्ये, या कृष्ण अवताराचे एवढे वैशिष्ट्य, कृष्ण लीलेची एवढी महिमा आहे किंवा महिमा उत्पन्न होईल, भगवंताचा संकल्प बर का, कृष्ण लीलेची एवढी महिमा या जगतामध्ये उत्पन्न होईल की त्याच्या पुढे जाऊन माणसांना दुसरं काही करायची, दुसरं काही ऐकायची, गायन करायची गरजच राहिली नाही. म्हणून येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गावोनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी, सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करू तुझ भगवंता. आल्हाद प्राप्त व्हायला लागला राजा परीक्षितींच्या हृदयाला कालपासून. जसाच नवमस्कंदामध्ये जसं सूर्यवंशाचं वर्णन करून सुंदर प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायन केलं शुकदेवजी महाराजांनी, तसा आल्हाद, तसा मोद अंतःकरणामध्ये राजा परीक्षितींच्या उत्पन्न व्हायला लागला. शुकदेवजी महाराजांना परमानंद वाटायला लागला. आणि त्याच आनंदाचा एक जरासा आपण उपभोग काल कथा संपत असताना घेतलेला आहे. आपणही श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्या हरिकथेमध्ये काल साजरा केला. आणि आजचा दिवस हा आनंदाचाच दिवस आहे. आजचा दिवस हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस गायनाचा, आजचा दिवस नृत्याचा, आजचा दिवस पाऊलीचा, आजचा दिवस सेवेचा, आनंदाचा. देवावर प्रेम होण्यासाठी तत्वज्ञान आवश्यक आहे. प्रेम होण्यासाठी असं म्हणत असताना जीवाला मुक्त होण्यासाठी तत्वज्ञानाची आवश्यकता आहे. पण तत्वज्ञान हे अधिकारी व्यक्तीशिवाय कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानाचे अधिकारी सगळेच होऊ शकत नसतात. ही वेगळी गोष्ट आहे की साधना करून ज्ञानाचा अधिकार मिळत असतो, पण मुळात ज्ञानाचे अधिकारी कोणीच नसतात. पण भक्तीच्या क्षेत्रात तसं नाही. अधिकार नसला तरी भक्ती त्याला अंगीकार करते. अधिकार नसला तरी भगवंताचं प्रेम, भगवंतावरती असलेली प्रीती त्याचा उद्धार करते, त्याचं परमकल्याण करते. म्हणून एक काळ असा होता की तत्वज्ञानाशिवाय, अर्थात आजही तत्वाच्या ज्ञानाशिवाय मुक्ती नाहीच महाराज. ज्ञानाशिवाय मोक्ष, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. एखाद्याला वाटत जरी असलं की मी ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त करून घेईल, तर अजिबात शक्य नाही. ज्ञानातच मोक्ष आहे. आपण कितीही भोळे भाबडे असलो, आपण कितीही अज्ञानी असलो, आपण कितीही साधे सुधे असलो तरी सुद्धा, आपल्याला ग्रंथ कळत नसले, शास्त्र कळत नसलं, मंत्रतंत्र कळत नसले तरी सुद्धा आपल्याला शेवटी ज्ञानातच आपल्या जीवनाचा शेवट करायचा आहे. ज्ञानातच आपला शेवट होत असतो. जाग झाल्याशिवाय जसं माणसाला कळत नाही की मी जे पाहत होतो ते स्वप्न होतं. स्वप्न पाहता 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 कधी कधी जीवात्म्याला हे सुद्धा विसर पडून जातो की मी झोपेत स्वप्न पाहतोय. ती इतकी गाढ झोप असते महाराज. कधी कधी झोप सौम्य असते. आपल्याला स्वप्न पडत आहे हे जीवात्म्याला कळतं, म्हणजे झोप सौम्य आहे. कधी कधी झोप एवढी गाढ लागते की मी स्वप्न पाहतो आहे हेच कळत नाही, पण जाग झाल्यावर कळतं मी स्वप्न पाहतो आहे.
तसंच ज्ञानाच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. ज्ञान किती आपण भोळे भाबडे साधे सुधे असलो आज तरी सुद्धा आवश्यकता आहे ज्ञानाची असो. परंतु ज्ञानामध्ये जरी मोक्ष असला तरी सुद्धा तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. तत्वाचं ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर राहणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. तत्व श्रवण करून त्या परम तत्वावरती आपली प्रीती होत असते, प्रेम होत असतं. परंतु तत्वाला जाणण्या एवढी क्षमता जर का जीवाची नसेल तर जीवानी करायचं तरी काय. मग अशा वेळेला भगवंत म्हणतात चिंता करायची आवश्यकता नाही. मी लीलाच आशा करून ठेवलेल्या आहेत की माझ्या लीला नुसत्या गायल्या तरी सुद्धा, माझ्या लीला नुसत्या ऐकल्या तरी सुद्धा माझ्यावर सहज प्रेम होते, सहज प्रेम. एक तर ज्ञान झालं पाहिजे, नसता प्रेम झालं पाहिजे. काय एक तर ज्ञान झालं पाहिजे, नसता प्रेम झालं पाहिजे. पण ज्ञान होण्यासाठी अधिकाराची आवश्यकता आहे. प्रेम सहज होत असतं, प्रेम सहज होत असतं. पाहिलं की प्रेम होतं, ऐकलं की प्रेम होतं, गुणवर्णन केले की प्रेम होतं. उद्या आपल्याला ऐकायला भेटेल रुक्मिणी आई साहेबांचं प्रेम भगवंतावर कसं झालं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंगतापम रूपं दृशा दृशिमतामखिलार्थलाभम त्वयि अच्युता विशति चित्रमपत्रपम मे. मी तुमचे गुण ऐकले आणि माझं प्रेम तुमच्यावर झालं. काही भक्त असे आहेत ज्यांनी देवाला पाहिलं मग देवावर प्रेम झालं. काही भक्त असे ज्यांनी देवाला गायलं मग देवावर प्रेम झालं. पण प्रेमाशिवाय जो प्रेम गली में आया नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जो प्रेम गली में आया नहीं प्रियतम का
जो प्रेम गली में आया नहीं वो भगवान को पाना, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने। जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मल साया रे। कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने। हे कुणाला पाहून कळतं? हे प्रेमी भक्ताला पाहून कळतं। मीरा है दीवानी मोहन की, संसार दीवाना क्या जाने। पोथी पढ़कर जगमुआ, पंडित भया नहीं कोई, ढाई अक्षर प्रेम के पढ़ा सो पंडित होई। जो प्रेम गली में पोथी पढ़कर जगमुआ, पंडित भया नहीं कोई, ढाई अक्षर प्रेम के पढ़ा सो पंडित होई। म्हणून एक ज्ञानानी तत्व जाणलं जातं, ही जरी गोष्ट सत्य आहे तरी सुद्धा ज्ञानानी जे तत्व बुद्धीला ज्ञात होत महाराज, प्रेमानी ते तत्व हृदयामध्ये प्रगट होत असतं। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि म्हणून तर भगवंत काल आपल्या भक्तांसाठी प्रगट झाले। भगवंत प्रगट झाले वसुदेवजी महाराजांसाठी, भगवंत प्रगट झाले देवकी आई साहेबांसाठी। किती आनंद झाला देवकी आई साहेबांना, भगवंतांना प्रगट झालेलं पाहिलं, चतुर्भुज रूप भगवंतांचं पाहिलं। अत्यंत आनंद हृदयामध्ये निर्माण झाला। वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांच्या प्रार्थना केली भगवंतांना, हे हरी अहो तुम्ही आमचं बाळ व्हावं अशी आमची इच्छा आहे। कोणी म्हणेल देवाला कस काय बाळ, देवाला बाळ व्हा म्हणत आहेत, आम्हाला तर कधीच वाटलं नाही देवाने बाळ व्हावं, रांगत रांगत आमच्याकडे यावं। म्हटले मग तुम्हाला काय वाटलं? तर आपण उत्तर देतो साधू संत महात्म्यांना, म्हटले काहीच वाटलं नाही आम्हाला, देव आहे बस इतकं वाटलं, म्हणून आम्ही पूजा करतो, नमस्कार करतो, सेवा करतो, बस संपला विषय। यामुळे वाटलं नाही की अजून देवासोबत आपण संबंध जोडून घेतला नाही आपला, अजून आपण देवासोबत संबंध जोडून घेतलेला नाही, म्हणून आपल्याला अजून देवाबद्दल काहीच वाटत नाही। निसर्गाच्या चक्राचा परिणाम, निसर्गाच्या त्या आश्चर्याचा चमत्कारी कृतीचा परिणाम की त्या उदरामध्ये वाढणाऱ्या बाळाची जी नाळ असते ती आईशी जोडली जाते, म्हणून ते लेकरू जसं जिवंत राहतं उदरात 9 महिने 10 महिने जे काही असेल ते आईशी त्याची नाळ जोडली जाते, त्या माध्यमातून त्याचं पालन पोषण उदरामध्ये होत नसता, उदरात काही गुंजाईश त्याला जिवंत राहण्यासाठी नाही, गुदमरून मेलं असतं ते, पण मरत नाही। त्याला श्वास कुठून भेटतो, त्याला अन्न पाणी इत्यादी हे सगळं कुठून प्राप्त होतं? ते नाळ जी आहे त्या लेकराची गर्भाची ती आईशी जोडलेली असते। एकदा ते उदराच्या बाहेर पडलं की त्याला आता बाहेरचं वातावरण मिळालं, त्याला नाळीची गरज राहत नाही। तसंच याच संबंधामध्ये आहे पहा, देवाच्या संबंधामध्ये प्रेम भाव उत्पन्न होण्यासाठी काही ना काहीतरी संबंध देवाशी जोडला गेला पाहिजे।
आजपर्यंत जगाचे तर पुष्कळ झालो, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, हरि नाम में कितनी शक्ति है, इस राह पे चल कर देख जरा, हरि नाम में कितनी शक्ति है, इस राह पे चल कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, दुनिया के चक्कर में पड़कर कई जन्म यूं ही बर्बाद किए, दुनिया के चक्कर में पड़कर कई जन्म यूं ही बर्बाद किए, दुनिया के चक्कर में पड़कर कई जन्म यूं ही बर्बाद किए, दुनिया के चक्कर में पड़कर कई जन्म यूं ही बर्बाद किए, अब शरण में कान्हा की आकर एक बार सुमिर कर देख जरा, शरण में कान्हा किया कर नाम सुमिर कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, हरि नाम में कितनी शक्ति है, ये पूछो प्रेम दीवानों से, हरि नाम में कितनी शक्ति है, ये पूछो प्रेम दीवानों से, हरि नाम में कितनी शक्ति है, ये पूछो प्रेम दीवानों से, हरि नाम में कितनी शक्ति है, ये पूछो प्रेम दीवानों से, प्रेम के प्यारे को प्राणी एक बार तू पी कर देख जरा, इस प्रेम के प्याले को प्राणी एक बार तू पी कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, दुनिया का बन कर देख लिया, कान्हा का बन कर देख जरा, हरि नाम में कितनी शक्ति है, इस राह पे चल कर देख जरा, हरि नाम में कितनी शक्ति है, इस राह पे चल कर देख जरा, दुनिया का बन कर
देख लिया कान्हा का बन कर देख जरा कान्हा का बन कर देख जरा कान्हा का बन कर देख जरा सार या जगाचं होऊन पाहिलेलं आहे आपण. आता जरासं देवाचं होऊन पाहिला सांगितलेलं आहे. जरासं देवाचं होऊन पाहायचं, नाम गायन करून पाहायचं, कथा ऐकून पाहायची. आतापर्यंत सगळं करून पाहू करून पाहू करून पाहू म्हणून करतच आलो, तर झाला की नाही संसार? झाला की नाही? चांगला झाला तरी आपण म्हणतो आपलाच झाला, माझाच झाला. वांगला झाला तरी आपण म्हणतो माझाच झाला. पण झाला याचं समाधान आहे ना सगळ्यांना? झाला कसं का होईना महाराज, खेड्या गावात होतो, आलो शहरात. त्यावेळेला आलो तर हे हनुमान नगर नव्हतंच म्हटले, आम्हीच होतो. बरं आता ज्याच्याकडे जावं तो हनुमान नगर मधला असंच म्हणतो. आम्ही काहीच नव्हतं, आम्हीच होतो, काहीच नव्हतं, आम्हीच होतो. मग सगळं आम्ही आलो पाहून, मग हे आले, मग ते आले, घर झाले. हे हनुमान नगर तयार झालं, ते पुंडलिक नगर, ते गुरुदत्त नगर, ते भारत नगर, हे तयार. मग आधी छोट पत्राचं घर होतं, त्याच्यात आम्ही सगळे जण राहत होतो. लेकरं लहान होते, मालक असं काम करायचे, मी असं असं खाऊ. काय झालं? असं सगळं होतं म्हटले. पण आता शेवटी कसं तरी रडत पडत उपाशी दिवस काढले. एक माडी बांधली तर तोपर्यंत लेकर बाळ मोठे झाले, ते उद्योग कामधंदा करायला लागले. मग दुसरी माडी बांधली, मग त्यांचे लग्न कार्य झाले, मग तिसरी माडी बांधली. आता म्हणतं विमानतळ जवळ आहे, याच्यावर बांधू. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथपर्यंत आम्ही आलो म्हटले. आता पण झालं म्हटले सगळं. शेवटी मग त्यानं विचारलं माझ्यासारख्यानं, का हो बाबा कस काय झालं? झालं तर चांगलं झालं, आम्हाला छान वाटलं, तुमचं छान माडी झाली, 1 झाली, 2 झाली, 3 झाल्या, मस्त झालं, चांगलं झालं. चला कसं झालं? झालं कसं तरी करत 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 करून पाहू जोड जमाव केला, इकडून केलं तिकडून केलं, करून पाहू म्हणून झालं. मागच्या वर्षी लेकाचं लग्न झालं. म्हणजे कसं झालं म्हटले, अशी सोयरीक आपले पाहुणेच होते म्हटले. आपण विचार केला कसं आहे, सगळं चांगलं आहे का नाही, घरदार सगळं तिकडचं पाहुण्या रावळ्याला विचारलं, का हो कस काय सगळे म्हणजे वा वा उत्तम उत्तम, करा करा करा, करून पाहू म्हणलं तर झालं चांगलं. झालं तर झालं. आता नातू पण झाला, नातही झाली, सगळं झालं. आता आनंदी आनंद, आता गोकुळच आहे. असं करून पाहू म्हणून सगळ्यांचे संसार झालेले आहे. तसं जरा करून पाहू, कथा करून पाहू, कथा ऐकून पाहू, थोडं नाम गायन करून पाहू. असं पाहू म्हणून भजनही करून पाहायचं, परमार्थ साधनाही करून पाहायची. पाहू त्यांचं होऊ, यांचं होऊ, यांच्याशी गोड बोलू. शेजारीच आहे, गोड बोलू, आपल्याला कामं येतील अडी अडचणीला. पाहुणे रावळे आहेत, जाऊ द्या स्वभावानी कसे का असना, आपण गोड राहू. अडी अडचणीला सुखदुःखात कामं येतात म्हणून गोड बोलून पाहिलं. तसं भजन करून पाहायचं, तसं देवाचं होऊन पाहायचं. इस प्रेम के प्याले को प्राणी, एक बार तू पी कर देख जरा. तसं एकदा प्रेम चाखून पाहायचं मला, असा संकल्प प्रत्येकाने घ्यायचा. आणि भाग्यवान आहेत वसुदेवजी महाराज, देवकी आई साहेब. त्यांना वाटत होतं देवानी आमचं बाळ व्हावं. आपल्याला का वाटत नव्हतं त्याच्यावर आपण जरा विचार करत होतो. कारण संबंध जोडला नव्हता. भक्ती म्हटलं, प्रेम म्हटलं की संबंध येत असतो, लक्षात घ्या. संबंधाशिवाय प्रेम उत्पन्न होऊ शकत नाही. आपण कुंती आई साहेबांच्या प्रसंगामध्ये ऐकलं की कुंती आई साहेबांनी भक्तांनी देवाशी काही प्रेमाचा संबंध जोडलेला आहे. तिथं आपण नात्याचा विषय घेतला की नात्याचं महत्व काय असतं. मग ते लौकिक असो का देवभक्ताचं असो, शेवटी नातं ते नातं आहे. तसं याला संबंधाच्या दृष्टीने आपण पाहायचं.
परस्परांमध्ये प्रेम उत्पन्न होण्याला कारण हा संबंध असतो जसा, तसं देव आणि भक्तांमध्ये प्रेम उत्पत्ती होण्याला कारण संबंधच आहे. आता ही वेगळी गोष्ट आहे की ज्या भक्ताचा जसा भाव तसा त्यांनी भगवंताशी संबंध जोडलेला आहे, तसा त्यांनी भक्ताशी संबंध जोडला. मग कोणी मित्राचा संबंध जोडला, कोणी भावाचा संबंध जोडला, कोणी पतीचा संबंध जोडला, कोणी पुत्राचा संबंध जोडला. असा संबंध तुम्ही मी सुद्धा जोडायला पाहिजे भगवंता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, 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 कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. साऱ्यांनी गायन करायचं आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चोरता, बहीण बंधू चोरता, बहीण बंधू चोरता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तरुण, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तरुण, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तरुण, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तरुण. उतरी पैल पारो, उतरी पैल पारो, भवन नदीचा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उत्तरी पैल पारू भव नदीचा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. असा संबंध भगवंतासोबत जोडला पाहिजे. आज वसुदेव देवकीने भगवंतासोबत संबंध जोडला वात्सल्य भावाचा, वात्सल्य भावाचा. आणि वात्सल्य भावामध्ये काय होत असतं? वात्सल्य भावामध्ये देवाचे आई वडील व्हावं वाटतं, आई व्हावं वाटतं, वडील व्हावं वाटतं. जसे लहान लेकराची काळजी आपण घेतो तशी देवाची काळजी, तसं देवाचा सांभाळ. प्रार्थना केली तुम्ही लहान व्हा. भगवंतानी सांगितलं मी लहान झाल्यानंतर नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. आज्ञा शिरसावन्य केली.
पण साखळदंड हातात आहेत, पहारेकरी पहारा देत आहेत, बंदी शाळेचे दरवाजे बंद आहेत, मी तुम्हाला घेऊन बाहेर कसं जाऊ? वसुदेवा, अगोदर मला डोक्यावर घेऊन पहा, मग कळेल तुला काय होतं ते. आणि वसुदेवजी महाराजांनी छोट्याशा टोपलीमध्ये भगवंताला ठेवलं, टोपली मस्तकावर धारण केली, बंधन गळून पडले हातापायातले, पहारेकरी झोपी गेले, बंदी शाळेचे दरवाजे उघडले, बंदी शाळेच्या बाहेर पाऊल टाकलं, धो 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 पाऊस चाललेला आहे. शेषाने भगवंतावर फणा धरला, भगवंताला पाऊस लागू नये म्हणून, आणि निघाले वसुदेवजी महाराज गोकुळाच्या दिशेने. यमुना माईमध्ये प्रवेश केला, गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं. पाहत आहेत भगवंत सुद्धा की माझा वसुदेव आता काय करतो, माग जातो का पुढे जातो हे पाहायला लागले. पण वसुदेवजी महाराज पक्के होते. वसुदेवजी महाराज पुढे वाटचाल करत राहिले. भगवंतानी यमुना माईच्या मनातला भाव जाणला, टोपली मधलं उजवं पाऊल बाहेर काढलं. यमुना माईला भगवंताचं दर्शन झालं, यमुना मातेनं वाट करून दिली. वसुदेवजी महाराज गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये यशोदाई साहेबांच्या महालात प्रवेश केला. यशोदाई साहेब गाढ झोपलेले आहेत. अलगद आपली टोपली जमिनीवर ठेवली, टोपली मधल्या भगवंतांना उचलून यशोदाई साहेबांच्या कुशीमध्ये ठेवलं. तिथं जन्माला आलेली जी कन्या होती तिला उचललं, आपल्या टोपलीमध्ये ठेवलं. पुन्हा टोपली मस्तकावर घेऊन वसुदेवजी महाराज मथुरेमध्ये आले. देवकी आई साहेबांच्या मांडीवरती त्या कन्येला दिलं, आणि जसंच मांडीवर कन्या आली देवकी आई साहेबांच्या, मोठ्यानी रडायला लागली. आता तिच्या रडण्याने झालं असं की पहारेकरी जागे झाले, आणि लक्षात आलं पहारेकऱ्यांच्या की 8वा जन्माला आलेला. बाकी मध्ये काय घडलं हे पहारेकऱ्यांना कुठं कळालं? बस फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आहे. कंसाच्या कानावर वार्ता गेली, महाराज 8वा जन्माला आलेला आहे. धावत पळत कंस आला. 8वा आहे का 8वी आहे पाहिलं नाही. हातामध्ये ओढून घेतली, आकाशामध्ये गर 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 फिरवून दगडावर आपटणार. लख प्रकाश पडला, वीज चमकावी तशी हातामधून सुटून गेली, आणि आकाशवाणी झाली, कंसा, देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ जन्मालाही आलेला आहे, गोकुळामध्ये जाऊनही पोहोचलेला आहे. पहा, जमलं तर त्याचा शोध घे आणि कर त्याची हत्या. हे ऐकल्या बरोबर दुष्टा चळकाप सुटला. थर 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 कंसासारखे बलवान दैत्य उभ्या उभ्या सारं शरीर थरथर भयाने थरथर करायला लागलेला आहे. कंस विचार करायला लागला, मी त्याचा शोध घेईन आणि त्याची हत्या केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. इकडं मात्र यशोदाई साहेबांच्या कुशीमध्ये आलेले कान्होबा पडल्या पडल्या विचार करायला लागले. अगं आई, मध्यरात्रीच्या समयाला मी तुझ्या कुशीमध्ये आलेलो आहे. आता पहाटेचे 3-3:30 वाजत आलेले आहेत, आणि तुला किती गाढ झोप लागलेली आहे. मी आल्याचा आनंद माझ्या आईला मिळावा म्हणून कोवळा कोवळा हात आपला उचलला भगवंतानी. यशोदाई साहेबांच्या गालाला स्पर्श केल्या बरोबर यशोदाई साहेबांना जाग आली. यशोदाई साहेबांनी डोळे उघडून पाहिलं तर माझ्या कुशीमध्ये एक अत्यंत सुंदर बाळ आहे हे यशोदाई साहेबांना दिसायला लागलं. आनंद वाटायला लागला मनोमन, मला बाळ झालेला आहे, पण एवढं सुंदर बाळ मला कसं भेटलेलं आहे असा विचार यशोदाई साहेब करायला लागला. बाळाला पाहिल्या बरोबर प्रेम उत्पन्न झालं, वात्सल्य उत्पन्न झालं. चटकन बाळाला जवळ घेतलं, स्तनपान करवायला लागल्या. एका बाजूला बाळ दूध पित आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला एक पाय यशोदाई साहेबांच्या मांडीवर धड 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 असं मारायला लागलेला आहे. गोशाळेमध्ये नंदबाबा ध्यान करायला बसलेले होते. ध्यानामध्ये नंदबाबांनी हे सगळं दृश्य पाहिलं. यशोदेच्या कुशीमध्ये एक अत्यंत सुंदर बाळ आहे, यशोदा त्याला स्तनपान करवते आहे पाहिलं. नंदबाबांना आश्चर्य वाटायला लागलं. ध्यान झाल्यानंतर नंदबाबा धावत पळत गर्गाचार्यजी महाराजांकडे आले. महाराज, आज मी ध्यानामध्ये अशा अशा प्रकारचं दृश्य पाहिलं, प्रकार काय आहे मला सांगा. गर्गाचार्यजी महाराज म्हणतात, नंदा, बधाई हो, बधाई हो, बधाई हो, तुला बाळ झालेला आहे. खरंच महाराज? म्हटले हो नंदा, मी जाऊ का बाळाला पाहण्यासाठी? अरे जा म्हटले नंदा, तुझंच बाळ आहे,
तुला परवानगीची आवश्यकता नाही, जा बाळाला पाहण्यासाठी. नंद बाबा बाळाला पाहण्यासाठी निघाले. इकडं गोकुळामध्ये आपापल्या घरामध्ये बसलेल्या गोपिकांच्या कानावर कोणीतरी जाऊन वार्ता दिली की यशोदाई साहेबांना बाळ झालेला आहे. कळाल्या बरोबर गोपिका कुठं घरामध्ये शांत बसून राहतात का? गोपिका होत्या गोकुळातल्या, त्या निघाल्या घराच्या बाहेर. बरं नुसत्याच निघाल्या नाही ना, आरडा ओरडा सुरू झाला गोपिकांचा. नुसत्या पळत नव्हत्या, पळता पळता एकमेकींना सांगत होत्या, अगं तुला कळलं का ग, तुला कळलं का ग, तुला कळलं का ग. अगं पण म्हणले काय? गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, एक धावती पुढे, एक धावती एकी पुढे, एक धावती पुढे. ताटी वाटी सुंठवणे, ताटी वाटी सुंठवणे. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला.
गलबल झाली सुईनेची गलबल झाली दासी झाली हेल घाली दासी झाली हेल घाली गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला कृष्ण झाला यशोदेला पुत्र 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 झाला यशोदेला गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला साऱ्या गवळणींनी एकमेकींना ही वार्ता दिलेली आहे आणि साऱ्या गवळणी धावत पळत नंदबाबांच्या वाड्यामध्ये बाळाला पाहण्यासाठी एकत्र जमा व्हायला लागल्या. नंदबाबांनी हजारो गोपिकांना आपल्या वाड्याच्या दिशेने धावत पळत येताना पाहिलं आणि नंदबाबांना असं वाटायला लागलं, अरे एवढ्या सगळ्या गवळणी एकदम जर का यशोदेच्या महालामध्ये आल्या तर बाळाला किती त्रास होईल, यशोदाई साहेबांना किती त्रास होईल. म्हणून व्यवस्था अशी केली की या सगळ्या गोपिकांना एकदम वाड्यात महालात जाऊ द्यायचं नाही. म्हणले मग एका 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 गोपिकेला आतमध्ये बाळाच्या दर्शनाला पाठवायचं आणि सगळ्या गोपिकांना एका रांगेमध्ये नंदबाबांनी उभं केलेलं आहे. उभ्या राहिल्या रांगेमध्ये गोपिका विचार करायला लागल्या, माझी पाळी, माझा नंबर कधी येतो, माझा नंबर कधी येतो, माझा नंबर कधी येतो, अशी वाट पाहायला लागल्या. तोवर इकडे एक एक गोपी आतमध्ये यायची, बाळाला पाहायची. यशोदाई साहेब तिला विचारायच्या, का ग पाहिलंस का माझ्या बाळाला? हो आई साहेब. कसं आहे ग माझं बाळ? आई साहेब तुमचं बाळ फार सुंदर आहे, एवढं सुंदर बाळ मी कुठंच पाहिलं नाही. तुला आवडलं माझं बाळ? हो आई साहेब. मग सांग तुला काय देऊ? कारण ठरवलं असं होतं की जेवढे जेवढे भक्त आपल्या बाळाला पाहण्यासाठी येतील ना, ते भक्त जे जे मागतील त्यांना ते आपण देऊन टाकायचं. भांडार गृहाचे दरवाजे खुले करून ठेवले होते नंदबाबांनी. तिनं विचारलं, यशोदाई साहेबांनी विचारलं, का ग काय पाहिजे तुला? तिनं सांगितलं, आई साहेब अलीकडे ना जरासं धनाची फार अडचण आहे घरामध्ये, जरासं धन मिळालं तर फार बरं होईल. अरे कोण आहे तिकडे? हिला जेवढं धन लागत असेल तेवढं देऊन टाका. तिला धन मिळालं पुष्कळ, तिला आनंद झाला. ती बाहेर निघून गेली, पुढची गवळण आतमध्ये गेली. तिनं सुद्धा बाळाला पाहिलं. यशोदाई साहेब विचारतात, का ग पाहिलंस माझ्या बाळाला? हो आई साहेब. कसं आहे माझं बाळ सांग पाहू? आई साहेब काय सांगू मी तुम्हाला, एवढं सुंदर बाळ आहे की मी माझ्या शब्दात सांगू सुद्धा शकत नाही तुमचं बाळ किती सुंदर आहे. इतकं सुंदर बाळ गोकुळामध्ये कोणालाच झालं नाही. म्हटले तुला आवडलं? हो आई साहेब मला तुमचं बाळ फार आवडलं. मग काय देऊ तुला? आई साहेब मला घरामध्ये ना धान्याची जराशी फार अडचण आहे, हो धान्य मिळालं तर बरं होईल. अरे कोण आहे तिकडे? हिला जेवढं धान्य लागत असेल तेवढं देऊन टाका. तिला पुष्कळ अशा प्रकारचं धान्य मिळालं. तिला आनंद झाला, ती बाहेर निघून गेली. पुढची गवळण आतमध्ये आली. का ग पाहिलंस माझ्या बाळाला? हो आई साहेब. कसं आहे माझं बाळ जरा सांगशील? आई साहेब तुमचं बाळ फार सुंदर आहे, अतिशय सुंदर बाळ आहे म्हटले तुमचं. तुला आवडलं? हो मला आवडलं. मग काय देऊ तुला? आई साहेब मला ना काहीच नको. अगं असं कसं का काही नको? तुला माझं बाळ आवडलं नाही का? आई साहेब असं नका ना म्हणू. अहो तुमचं बाळ असं आहे, याच्याकडे पाहिल्यावर हे कोणाला आवडणार नाही? एवढं सुंदर बाळ मला सुद्धा आवडलं. मग तुला जर माझं बाळ आवडलं तर तू माझ्याकडे काही मागत का नाहीस? याचा अर्थ तुला बाळ आवडलं नाही. आई साहेब असं म्हणू नका. मी यामुळे तुमच्याकडे मागत नाही की मला माहित आहे मी जे मागेन ते तुम्ही मला काही देणार नाही.
असं काय जगा वेगळं मागणार आहेस तू माझ्याकडे जे मी देऊ शकत नाही? तुला मी कोण आहे माहिती आहे ना? अगं मी यशोदा आहे. यशोदा म्हणजे नंदाची राणी आहे मी. माझ्या घरात कशाला कमतरता नाही. 9 खंड गायी आहेत. माग म्हणले काय मागायचं तुला माझ्याकडे? आई साहेब तुम्ही माग म्हणता म्हणून मागते आहे, पण तसं पाहिला गेलं तर तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या शब्दावर अविश्वास करू नये. पण माझ्यासाठी एक करता का? म्हटले काय? वचन देता का मला मी जे मागेन ते देईन म्हणून? म्हटले त्यात काय मोठी गोष्ट आहे? देते म्हटले मी वचन. तुला हात पुढे केला, हाताला हाताचा स्पर्श झाला. आता माग म्हटले तुला काय मागायचं? आलेली गवळण म्हणते अहो आई साहेब तुमच्या मांडीवर जे बाळ आहे ना ते बाळ तुम्ही मला देऊन टाका. मांडीवरच होते कान्होबा यशोदाई साहेबांच्या. अजून जवळ ओढलं यशोदाई साहेबांनी. वाघ कुठली शहाणी? मला वाटलं धन मागशील, कपडा लत्ता मागशील, घरदार मागशील, शेत जमीन मागशील. तू तर सरळ माझ्या बाळाला मागायला आली. मी सगळं देईन पण माझ्या बाळाला देणार नाही. गवळण हुशार होती. गवळण म्हणायला लागली आई साहेब जाऊ द्या शब्दाचं. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी निदान वचनाला तरी जागलं पाहिजे. वचन दिलंय वचन तुम्ही मला. असं म्हटल्याबरोबर आठवण दिली वचनाची. यशोदाई साहेब म्हणतात हे पहा वचन दिलं म्हणून थोडा वेळ बाळाला तुझ्या जवळ देते, कायमचा देणार नाही. कबूल? म्हटले आई साहेब थोडा वेळ का होईना त्याला माझ्या जवळ द्या. आजपर्यंत साधू संतांच्या मुखातून तर फार ऐकलं की तो ज्याच्या जवळ असतो त्याला फार सुख परमानंद प्राप्त होतो. आता जरासा अनुभव सुद्धा घेऊ द्या. द्या त्याला माझ्याकडे. यशोदाई साहेबांनी मांडीवरच उचललं भगवंताला आणि गोपिकेच्या मांडीवरती दिल्या. बरोबर तिच्या संपूर्ण देहभावाचा लय होऊन गेला. बराच वेळ झाला गवळणीच्या मांडीवर कान्होबा आहेत म्हणजे भगवंत आहेत. गवळण तर देह भावावर नाही पण यशोदाई साहेब देह भावावर आहे. शेवटी बऱ्याच वेळानंतर यशोदाई साहेबांनी बाळाला आपल्या मांडीवर उचलून घेतलं. तिला परमानंद वाटला. ती उठून बाहेर निघून गेली. आतमधून ज्या गवळणी बाहेर येत होत्या त्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या गवळणींना सांगत होत्या अगं आपण आतमध्ये गेलो ना की यशोदाई साहेब आपल्याला विचारतात बाळाला पाहिलंस का? आपण हो म्हणायचं. त्या विचारतात आवडलं का माझं बाळ? आपण हो म्हणायचं. मग काय देऊ तुला असं म्हणतात. मग आपल्याला जे लागेल ते मागायचं. हे ऐकल्याबरोबर रांगेमध्ये हजारो गोपिका उभ्या होत्या. त्यातल्या काही गोपिका कागद पेन घेऊन यादीच करायला लागल्या. आता आतमध्ये गेलं की काय काय मागायचं, काय काय मागायचं, काय काय मागायचं. याचा भाव काय आहे? याचा भाव असा आहे की देवाकडे हजारो भक्त जातात पण त्यातले काही भक्त असे आहेत जे देवाकडे सांसारिक प्रापंचिक कामना घेऊन जाणारे वर्णन केलेले आहेत. देव आम्हाला काहीतरी देईल म्हणून देवाकडे जातात. देव आम्हाला काहीतरी देईल म्हणून देवाची सेवा करतात. मग कोणी म्हणेल देव देत नसतो का? अहो निष्काम सेवा केली तर. शुकदेवजी महाराज द्वितीय स्कंदामध्ये हे सांगत आहेत अकाम सर्व कामोवा मोक्ष काम उदारदिही तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. अहो कोणत्याही प्रकारची कामना मनामध्ये न ठेवता जरी त्या देवाच्या दर्शनाला सेवेला आपण सादर झालो तर न मागता सुद्धा तो देव आपल्याला सारं काही देतो. पण आपण तोंडातले शब्द खर्च करून आपलं पुण्य कमी करून घेत असतो. लक्षात घ्या. काही गोपिका या सकाम भावाने भक्ती करणाऱ्या होत्या पण बहुतांश अनेक गोपिका या निष्काम भावाने भक्ती करणाऱ्या आहेत. पण झालं असं आता एक एक गोपिका आतमध्ये जायची. बाळाला पाहून बाहेर येत नाही तोवर बाहेरच्या रांगेमध्ये ताटकळत उन्हा तानाच्या वाट पाहत उभ्या आहेत. बरं तिथं कानडे परिवारही नव्हता चहा पाणी करायला. मग चहा नाही पाणी नाही नुसत्याच उन्हात उभ्या महाराज. मग त्यांच्या मनामध्ये कुतूहल. माणसाला कुतूहल असतं ना कसं असेल बाळ, कसं असेल बाळ, कसं असेल बाळ. हे कुतूहल माणसाला गप्प बसू देत नाही. हे कुतूहल काय करतं? एखाद्या गोष्टीचा आपल्याला सुगावा लागला की लगेच काय असं म्हणत म्हणजे उत्कंठा जागी होते. मग गोष्ट आपल्या कामाची असो अथवा कामाची नसो, गरजेची असो अथवा नसो, इतर गोष्टीतली उत्कंठा माणसाला एवढं वेड करून सोडते. बेचैन. अरे म्हणले नाही नाही मला तू सांग पटकन, मला बेचैन होतं. म्हणजे
पण देवाच्या दर्शनाची उत्कंठा महाराज. गोपिका देवाच्या कसं असेल बाळ, कसं असेल बाळ, गप्प कुठं बसवलं जातं. मग काय करत होत्या, आतमधून येणाऱ्या गोपिकांना रस्त्याने थांबवत होत्या. अगं थांब थांब थांब. म्हटले काय, आलीस काय, चाललीस काय. म्हटले मग काय करू. अगं आतमधून आलीस ना. म्हटले हो. बाळाला पाहून आलीस ना. म्हटले हो. अगं मग त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला काही. तो दिसायला कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचे कान कसे आहेत, त्याचं नाक कसं आहे, त्याचे ओठ कसे आहेत, त्याचे आधार कसे आहे, हे सगळं आम्हाला सांग ना त्याच्याबद्दल काहीतरी. आलेली गवळण म्हणते काय सांगू साजणी. ज्यावेळेला मी त्याच्याकडे पाहिलं त्यावेळेला मला असं जाणवलं की या जगातली सगळी मधुरता त्याच्या रूपामध्ये एकत्र जमा झालेली आहे. त्याच्या शरीराकडे पाहत असताना ही अनुभूती होते की त्याच्या शरीराचं एकही अंग प्रत्यंग असं नाही जे अत्यंत मधुर, लुभावन, जे आपल्या चित्ताला असं आकर्षित करून घेणार असेल असं नाहीच म्हटले. ज्या वेळेला मी त्याच्याकडे पाहिलं त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्याचं अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं अधरं मधुरम वदनं मधुरम मधुरं हसितं मधुरम वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं वेणोर्मधुरो रेणोर्मधुर पाणिर्मधुर पादौ मधुर वेणोर्मधुर रेणोर्मधुर पाणिर्मधुर पादौ मधुर नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं
आधर म्हणजे हात, आधरम मधुरम, वदन म्हणजे मुख, वदनम मधुरम, नयन म्हणजे डोळे, नयनम मधुरम, हसितम हसणं, हसितम मधुरम, हृदयम मधुरम, गमनम मधुरम, त्याचं जाणं येणं मधुर, चालणं बोलणं मधुर, काय सांगू साजणी त्याचं सर्वांग मधुर, मधुराधिपते रखिलम मधुरम, तो साराच्या सारा मधुर आहे. देवामध्ये माधुर्य नाही असं नाहीच महाराज, देवामध्ये मधुरता नाही असं नसतं. माणसांमध्ये काय होतं माहितीये का, माणसं थोडे गोड थोडे कडू असतात, खट्टे मीठे, कभी खुशी असे असतात. सगळं चांगलं असतं, सगळं चांगलं असतं, सगळं चांगलं असतं, बस थोडं. हे जीवाचं झालं, हे प्रकृतीचं झालं, हे मायेचं झालं. ही सगळी चांगली आहे, सगळी चांगली आहे, सगळी चांगली आहे. पण तसं तुमचं माझं माणसांचं सगळ्यांचंच आहे. असा कोण आहे ज्याच्यात थोडी सुद्धा कमतरता नाही? असं कोणीच नाही महाराज. माणूस म्हटलं की कमतरता आहे, जीव म्हटलं की कमतरता आहेच, पण पूर्णता ज्याच्यामध्ये आहे असा कोण आहे? उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. भगवद्गीता काय सांगते? म्हणून त्याला पुरुष, एक दिवस हे वाक्य येऊन गेलं, ज्या भाविकांच्या लक्षात असेल चांगली गोष्ट आहे. याच कथेत एक वाक्य एक दिवस येऊन गेलं. या मृत्यू लोकात सारे पुरुष असतात, पण उत्तम पुरुष केवळ तो एकच आहे, म्हणून त्याला पुरुषोत्तम असं म्हणतात. देवामध्ये कमतरता शोधायला गेलं तरी कमतरता भेटत नाही. आता अजून याच्या पुढचं एक वाक्य ऐकू. असा एखादा व्यक्ती ज्याच्यात काहीच कमतरता नाही, नाही म्हटले ते सर्व गुणांनी युक्त आहेत, असतीलही अशीही माणसं आहेत ज्यांच्यात एकही अवगुण नाही, अशीही माणसं आहेत. पण शेवटी नाशिवंत देह आहे. ही काय आहे? कमतरता आहे. हा काय आहे? अवगुण आहेच. देवाचं तसं आहे का? देवाचं तसं नाही. माझा देव कसा आहे हे पाहत असताना कसं पाहावं देवाकडे? निवांत देवासमोर बसावं, देवाचं रूप आपल्या डोळ्यांनी न्याहाळावं. महाराज नाथ बाबा जसे न्याहाळतात. चरण कमल जाचे अति सुकुमार, ध्वज वज्र अंकुश. हे काय आहे माहितीये का? देवाच्या पायावरची चिन्ह आहे. माणसाच्या पायावर चिन्ह वगैरे काही नाही, चिन्हावरून देव कळतो. देवाच्या पायावर चिन्ह आहे ध्वजाचं. ध्वज वज्र, वज्र एक अस्त्र आहे, वज्रास्त्र. ध्वज वज्र अंकुश ब्रीदाचे तोडर इत्यादी इत्यादी अशा पद्धतीनं ध्यान. नाभी कमल जाचे अति सुकुमा, नाभी कमल जाचे ब्रह्मयाचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन, मुख कमल जाचे अति सुकुमार, ज्यामधून कोटी सूर्यांचं तेज, आणि मुकुट, मोर मुकुट त्याने परिधान केलेला आहे. आणि मग असं ध्यान. एका जनार्दनी, एका जनार्दनी देखिएले रूप पाहता झाले, एका जनार्दनी देखिएले रूप, रूप पाहता जाहले तदरूप. हे ध्यान झालं. जसं पहिल्या दिवशी आपण ध्यान केलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं, लसत्कुंडलक्रांत गंडस्थलांगम, जपारागबिंबाधरं कन्यनेत्रं परब्रह्मलिंगं
भजे पांडुरंगम. ध्यान आहे. देवाकडे पाहत असताना देवाचं माधुर्य पाहावं महाराज. टपकत आहे, रस टपकतो आहे. जसं पिकलेलं फळ आहे त्याच्यातून जसं माधुर्य पडत राहतं त्याच पद्धतीने भगवंताचं रूप आहे. तिनं आपल्याला आलेला अनुभव सांगितला. ती गवळण अनुभव सांगून निघून गेली. पुढची गवळण आतमध्ये गेली. तिनंही बाळाला पाहिलं. बाळाला पाहून बाहेर आली. गोपिकांनी तिलाही थांबवलं. प्रश्न विचारला, का ग पाहून आलीस का त्याला? म्हटले हो पाहून आले ना. मग सांग ना त्याच्याबद्दल काहीतरी. तू त्याला पाहिल्यानंतर तुला काय वाटलं? ती म्हणाली, काय सांगू साजणी, आजपर्यंत सुख काय असतं मला अजिबात कळत नव्हतं. पण ज्या वेळेला मी त्याला पाहिलं ना, त्याच्या रूपाला पाहिलं, त्याच्या रूपाकडे नुसतं पाहता क्षणी मला काय झालं? सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. रूप पाहून आले आणि माझ्या हृदयाला सुख झालं असं तिनं वर्णन केलं. ती गवळण पुढे निघून गेली. पुढची गवळण आतमध्ये गेली. तिनं बाळाला पाहून बाहेर आली. बाहेर आलेल्या गवळणीने तिला विचारलं, का ग तू बाळाला आतमधून पाहून नाही आलीस का? म्हटली आली ना. मग तुझा चेहरा एवढा दुःखी कष्टी आम्हाला का दिसतो आहे? आतापर्यंत ज्या ज्या गवळणी त्याला पाहून आल्या त्यांचा चेहरा तिला पाहून त्याला पाहून किती प्रसन्न दिसत होता. किती परमानंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत होता. बरं, माणसाच्या जीवनात दुःख असो का आनंद असो, चेहरा सगळं काही सांगून जातो माणसाचा. आणि हा गवळणीचा चेहरा काय सांगतो आहे? म्हटले तुला त्याला पाहून आनंदच झाला नाही असं तुझ्याकडे पाहून वाटत आहे. म्हटले तुला त्याला पाहून आनंद झाला नाही का? म्हटले झाला ना. मग तुझ्या चेहऱ्यावर दिसत का नाही तो आनंद? म्हटले यामुळं दिसत नाही की मी ज्याला पाहून आले ना तो माझा नाही हे माझ्या लक्षात आलं. म्हटले मग कुणाला पाहून आली तू? तू ज्याला पाहून आली तो कुणाचा आहे ते तरी सांग. मग ती आतमधून आलेली गवळण सांगते, मी पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेणे वेधियन तेणे वेधियन तेणे वेधियन मन, तेणे वेधियन तेणे वेधियन तेणे वेधियन मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. गोधने चारित आनंदे नाचत, गोधने चारित आनंदे नाचत, गोधने चारित
नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. म्हणले मी त्याला पाहून आले, पण मी ज्याला पाहून आले तो कुणाचा आहे? पाहिला पाहिला नंदाचा नंदन. म्हणले ठीक आहे, तू नंदाचा नंदन पाहून आली, तूच काय, आम्ही पण त्यालाच पाहणार आहोत. आणि आतापर्यंत ज्यांनी पाहिलं त्यांनी नंदाच्याच नंदनाला पाहिलं, पण पाहून सगळ्यांना जो आनंद झाला तो तुला का नाही झाला मला सांग. म्हणले आनंद यामुळं नाही झाला की असं बाळ मला का नाही झालं याचं मला जास्त दुःख झालं. आपण जो समोर कान्हा पाहत आहोत हा कुणाचा आहे बरं? हा नंदबाबांचा आहे, हा यशोदाई साहेबांचा आहे. पण 6 दिवस झाले कसे याच्या समोर येऊन बसत आहोत आपण. याला पाहून याची कथा ऐकून एवढा आनंद होतो. ज्या संत महात्मे म्हणतात ज्या दिवशी आपल्याला दिसेल किती आनंद प्राप्त होईल. या आनंदाला तर काही सीमाच नाही. अशा एका गोपिकेचा अनुभव एक गोपी वर्णन करून सांगते आहे. प्रत्येक गोपिकेला वेगवेगळा अनुभव आला. आपल्याला आलेला अनुभव साऱ्यांना वर्णन करून सांगितला. जशा त्या गोपिका रांगेमध्ये उभ्या आहेत तसे तुम्ही मी सुद्धा रांगेमध्येच उभे आहोत. आपल्याला वाट पाहायची आहे मला कधी देवाचं दर्शन होईल. वाट पाहायची आहे बरं का. जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंत काय करायचं? जे साधू संत महात्मे देवाला पाहून आले ना त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांना विचारत राहायचं, सतत विचारायचं, महाराज तुम्ही त्याला पाहून आले ना, मग सांगा ना त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी. मग साधू संत महात्मे आपल्याला त्या हरीबद्दल त्याच्या गुणांबद्दल आपल्याला वर्णन करून सांगत असतात, त्याच्या रूपाबद्दल आपल्याला वर्णन करून सांगत असतात. आणि मग हे सांगत असताना साधू संतांनी महात्म्यांनी भक्तांनी आपापल्या परीने आपापल्या भावनेनुसार भगवंताचं किती वर्णन करून ठेवलेलं आहे. भगवंताच्या नामाचं वर्णन आहे, भगवंताच्या गुणांचं वर्णन आहे आणि भगवंताच्या रूपाचं वर्णन आहे. असं अलौकिक वर्णन भगवंताच्या संबंधामध्ये संतांनी करून ठेवलं. ते वर्णन आपण ऐकावं, त्याच पद्धतीनं आपली वृत्ती भगवंताकडे लावून ठेवावी. ज्या दिवशी आपला नंबर येईल त्या दिवशी देवाचं दर्शन आपल्याला आपोआप होऊन जाईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. बस आता किती जन्म लागतात देवाच्या दर्शनासाठी एवढंच पाहायचं आहे. या जन्मात देव दर्शन देतो का पुढच्या जन्मात देतो का त्याच्या पुढचे 100 जन्म घ्यावे लागतात काय माहित. कोणी म्हणेल असं का म्हणतात? कारण गोकुळात झालं काय होतं माहितीये का? बाळाला पाहण्यासाठी जी गवळण वाड्यामध्ये जायची ना, तिचं मन त्याला पाहेपर्यंत त्याला पाहून जोपर्यंत तिचं मन भरत नव्हतं तोपर्यंत बाहेर यायचं नाही. कोणीच उठ म्हणत नव्हतं, बाहेर जा म्हणत नव्हतं, हकलत नव्हतं. बस तुला थांबावं वाटतं हे पाहावं वाटतं हे पहा. मग तिनं 10 मिनिटं बसो, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, किती का वेळ बसना, तक्रार कोणीच करायची नाही. असं होतं. बाहेर उभ्या असलेल्या गवळणींना वाट पाहावी लागायची जशी. तसं तुमचं माझं सगळं आपल्या साधनेवर अवलंबून आहे, आपल्या भक्तिभावावर अवलंबून आहे. आपण त्या भक्तिभावामध्ये प्रवेश करायला किती वेळ लावतो त्याच्यावर देवाचं दर्शन व्हायला आपल्याला किती वेळ लागेल हे अवलंबून आहे. काहींना आत्ता चटकन बसल्या बसल्या देवाचं दर्शन होऊ शकतं महाराज, बसल्या बसल्या. कोणाला डोळे बंद केल्या बरोबर देव डोळ्यासमोर येईल, तर कोणाला उघडे डोळे जरी ठेवले तरी देव दिसायला लागेल. काहींना उद्या दिसेल, काहींना परवा दिसेल, काहींना ज्या वेळेला ज्याला संधी भेटेल त्या वेळेला दर्शन होईल महाराज, असा भाव आहे. पण गोकुळामध्ये साऱ्यांचं भाग्य, साऱ्या गोपिकांनी भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे. आणि या दर्शनाचा प्रभाव काय झाला? या दर्शनाचा प्रभाव एकच झाला, तेणे वेधियले मन. भगवंताचं रूप पाहिलं की काय होत असतं? डोळ्यांनी देवाचं रूप पाहिलं की मन भगवंताच्या रूपाकडे आकर्षित होऊन जात असतं. हे भगवंताच्या रूपाचं महात्म्य. मग ते रूपाचं महात्म्य सांगत असताना भगवंत किती सुंदर आहे हे संतांनी अगोदर सांगितलं. रूप सुंदर सुंदर ध्याती योगी दिगंबर. अशा पद्धतीने भगवंताचं सुंदर रूप माधुरी आहे.
जे पाहिल्याचा परिणाम सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। 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 एक तो तेरे नैन का दिल दूसरा काजल लगा। एक तो तेरे नैन का दिल दूसरा काजल लगा। तीसरा तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया। सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। एक तो तेरे होठ प्यारे दूसरा लाली लगी। एक तो तेरे होठ प्यारे दूसरा लाली लगी। तीसरा तीसरा यूं मुस्कुराना दिल दीवाना हो गया। सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। एक तो तेरे हाथ कोमल दूसरा मेहंदी लगी। एक तो तेरे हाथ कोमल दूसरा मेहंदी लगी। तीसरा दिल दीवाना हो गया। सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। एक तो तेरे पाँव नाजुक दूसरा पायल बंधी। एक तो तेरे पाँव नाजुक दूसरा पायल बंधी। तीसरा घुंघरू बजाना दिल दीवाना हो गया। सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। 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 सावरी सावरी सूरत पे मोहन दिल
दीवाना हो गया सावरी सूरत में मोहन दिल दीवाना हो गया प्यारे दिल दीवाना हो गया दिल दीवाना हो गया. थोडक्यामध्ये भाव असा आहे की भगवंताच्या रूपामध्ये डोळे नेत्र अडकून गेले, रूपी जडले लोचन. आवड उत्पन्न झाली भगवंताला पाहण्याची. रोज साऱ्या गोपिका वाड्यामध्ये यायला लागल्या, भगवंताचे लाड करायला लागल्या. इकडं कंसाने पूतनेला आदेश केला, गोकुळामध्ये जा, 10 दिवसाच्या पर्यंत जन्माला आलेली जेवढी बाळा आहेत तेवढ्या साऱ्या बाळांची तू हत्या करून ये. स्तनामध्ये विष भरून सुंदर स्त्रीचं रूप घेऊन पूतना गोकुळामध्ये येऊन पोहोचली आणि आतापर्यंत अनेक बालकांचा वध पूतनेनं केला आणि वाड्यामध्ये आली. भगवंतांना मारण्याचा प्रयत्न पूतनेनं केला, परंतु भगवंतांनी पूतनेचा उद्धार करून टाकला. पूतनेचा वध झाल्याची वार्ता कंसाला कळाल्याबरोबर कंसाने दुसऱ्यांदा शक्तासुराला आदेश केला की तू जा म्हटले गोकुळामध्ये आणि नंदाच्या वाड्यामध्ये जे लेकरू जन्माला आलेलं आहे त्याची हत्या कर, त्याचा वध करून टाक. इकडं मात्र भगवंताचं सुंदर सर्व प्रकारचे संस्कार आपल्या संस्कृतीनुसार करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. सुंदर पद्धतीनं 10-12 दिवस ज्या वेळेला संपन्न झाले, गर्गाचार्यजी महाराजांना प्रार्थना केली. भगवंताचा नामकरण सोहळा गोशाळेमध्ये नंदबाबांनी गुप्त रीतीनं पूर्ण करून घेतला. भगवंताचं श्रीकृष्ण हे नाव ठेवलं. रोहिणी आई साहेबांनी ज्या पुत्राला जन्म दिला त्याचं नाव बलराम असं ठेवलं गेलं. भगवंतानी प्रामुख्याने हे नाव या अवतारामध्ये धारण केलेलं आहे. आनंद वाटायला लागला साऱ्या भक्तांना. भगवान शंकरांना इच्छा झाली देवाला पाहण्यासाठी. भगवान शंकर गोकुळामध्ये आले. यशोदाई साहेबांना जे बाळ झालेलं आहे अर्थात भगवंत अर्थात कान्होबा, कान्होबाचं दर्शन घेतलं. भगवान शंकरांनी समाधान झालं. भगवान शंकर पुन्हा कैलास लोकाला निघून गेले. इकडं मात्र गोपिकांना एक दिवस लहर आली. कशाची लहर आली म्हटले, आम्हाला पुन्हा एकदा कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे, आम्हाला परवानगी द्या. म्हटले, एकदा आपण जन्मोत्सव साजरा केला तर तुमचं मन भरलं नाही का? म्हटले, त्या दिवशी सगळं घाईघाईमध्ये झालं, म्हणून आम्हाला काही जन्मोत्सव साजरा मनाला वाटेल तसं काही करता आलं नाही. अचानकच वार्ता कळाली, अचानकच कानावर बातमी आली, आम्ही जशा होतो तशाच आलो आणि मग थोडाफार जन्मोत्सव थोडा वेळ साजरा केला. तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा परवानगी द्या. यशोदाई साहेब म्हटले, मी तुम्हाला जन्मोत्सव खेळण्याची परवानगी देणार नाही. म्हटले, का नाही देणार? कान्होबाला कडेवर घेतलेलं होतं. यशोदाई साहेबांनी हात दाखवून म्हणतात, म्हटले, हे आहे ना. म्हटले, तो काय करतो आई साहेब तुम्हाला? अगं म्हटले, याला घरामध्ये उत्सव नसला, पाळण्यामध्ये टाकलं की पडून राहतो, कडेवर घेतलं की बसून राहतो, पण घरात उत्सव असला की याचा डोळ्याला डोळा लागत नाही. आणि कडेवरून खाली पाळण्यात ठेवायचं म्हटलं तर कडेवरूनही उतरत नाही. आणि मग मी तुम्हाला नुसती पाहत राहते खेळ खेळताना, पावले खेळताना, फुगडी खेळताना, मग मला खेळ खेळावे वाटत नसतील का? पण मला हा खेळू देतो का? म्हणून मी सुद्धा तुम्हाला खेळायची परवानगी देणार नाही. म्हणले, आई साहेब असं करू नका, आमच्याकडे एक युक्ती आहे. म्हणले, काय युक्ती आहे अगोदर सांगा. म्हटले, अगोदर तुम्ही हो म्हणा, मग आम्ही युक्ती सांगतो. यशोदाई साहेब म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला परवानगी दिली. म्हटले, खेळा, काय खेळायचं ते करा, जन्मोत्सव साजरा करायचा असेल तर करा. भक्ताला वाटलं पाहिजे देवाचा उत्सव पुन्हा 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 भक्ताला करावा वाटला पाहिजे. एकदा करून समाधान झालं ज्याचं, तो काय भक्त आहे? आपले प्रभू रामचंद्र कधी जन्माला आले? त्रेता युगामध्ये. रामनवमी आतापर्यंत साजरी करतो आहोत. प्रभू गोपाल कृष्ण द्वापार युगामध्ये जन्माला आले. कृष्ण जन्म दरवर्षी साजरा करत आहोत की नाही? आणि नसेल करत तर आतापासून सुरू करायला पाहिजे. महाराज, देवाच्या जन्म उत्सवाचं फार मोठं महात्म्य आहे. संतांनी सुद्धा जन्मोत्सव साजरे केले. देवाच्या प्रत्येक जन्मोत्सवामध्ये आपण थोडंसं का होईना सामील झालंच पाहिजे.
अहो आपल्या देवाचा जन्मोत्सव आहे, वैकुंठात राहणारे परमात्मा पृथ्वीवर येतात, हा काय साधा सुद्धा क्षण आहे का? अहो त्या क्षणाला जरासं जाणीवेच्या जगतामध्ये, भावाच्या जगामध्ये जाऊन जरासं अनुभवता आलं पाहिजे. आणि देवाच्या संबंधात उत्सव कोणता का असेना, उत्साहाने आनंदाने पुन्हा 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 भक्त मंडळींना साजरा करावा वाटतो. आणि जितका जितका उत्सव भक्त करतील तितका तितका उत्साह वाढतो. आपला भक्तीचा उत्साह वाढावा, हरिप्रेमाचा उत्साह वाढावा, याच्यासाठी वारंवार उत्सव करत राहिले पाहिजेत. अहो याच्याही पुढे जाऊन एक वाक्य आहे, देवाचा उत्सव करण्यासाठी तर भक्तांनी निमित्त शोधलं पाहिजे. बस जसं कपाटात बरेच दिवस झाले साड्या पडलेल्या आहेत, पण काही घालायचं कामच पडत नाही. बरं झालं संक्रांत येते, बरं झालं असं होतं, वटपौर्णिमा येते, बरं झालं नागपंचमी येते, बरं झालं काय काय होतं, मला साडी तरी, हे नवीन कपडे. निमित्त लागतं महाराज उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी. गोपिका आपापल्या घराकडे धावत पळत गेल्या. सुंदर शृंगार गोपिकांनी केला, भरजरी वस्त्र परिधान केले, अलंकार दागदागिने घालून पुन्हा वाड्यामध्ये आल्या. प्रश्न विचारला आई साहेबांना, आई साहेब कान्हा काय करतो आहे आम्हाला सांगा. यशोदाई साहेबांनी सांगितलं, म्हटले आता तो शांत पाळण्यामध्ये झोपलेला आहे. म्हटले मग आपण एक काम करू, अलगद त्याचा पाळणा उचलून वाड्याच्या बाहेर एखाद झाडाच्या सावलीमध्ये कुठेतरी ठेवून देऊ. आपण वाड्यामध्ये येऊ आणि आनंदाने वाड्यामध्ये उत्सव साजरा करू. कान्हा ज्या वेळेला उठेल त्यावेळेला उठेल, पाहता येईल. युक्ती आवडली यशोदाई साहेबांना. अलगद भगवंताचा पाळणा उचलला, वाड्याच्या बाहेर नेला. एक बैलगाडी होती, बैलगाडीच्या खाली ठेवला. काही गोपाळ खेळ खेळत होते. गोपाळांना सांगितलं याच्याकडे लक्ष द्या. उठला, रडायला लागला. चटकन आम्हाला आतमध्ये येऊन सांगा, आम्ही इथंच आतमध्ये आहोत म्हटले. पाळणा ठेवला. गोपिका निघाल्या, पडल्या पडल्या भगवंत मनात विचार करायला लागले. गोपिकांनो, अगं कुणाच्या जन्माचा उत्सव साजरा करत आहात? माझ्या ना. मग माझ्या जन्माचा उत्सव साजरा करत आहात तर मला कुठं ठेवलेलं आहे? वाड्याच्या बाहेर. कधी कधी भक्ताकडून असंच होतं, शरीर तर देवाची सेवा करायला पुढं जातं, पण या शरीराच्या आतमध्ये देव बसायला पाहिजे तर देव शरीराच्या बाहेर राहतात. आतमध्ये दुसरंच काहीतरी कोणीतरी असतं. भगवंत म्हणतात अशी जर सेवा केली तर ती सेवा काय कामाची? अरे माझी सेवा करायची आहे, सेवेचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे, तर मला या शरीर रूपी महालाच्या बाहेर नेऊन ठेवण्यापेक्षा शरीर रूपी महालाच्या आतमध्येच मला ठेवून उत्सव साजरा करा, तर उत्सव आनंदाचा होत असतो. म्हटले तुम्ही मला वाड्याच्या बाहेर नेऊन ठेवत आहात, मी पाहतो म्हटले तुमचा उत्सव कसा पूर्ण होतो. वाड्यात गोपिका आल्या, दार बंद केलं वाड्याचं, आणि वाड्यामध्ये पुन्हा एक वेळेला आनंदाने दुसऱ्यांदा कृष्ण जन्मोत्सव सुरू झाला. परब्रह्म निष्कामतो गौळिया घरी वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्कामतो गौळिया घरी वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्कामतो गौळिया घरी वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. अंध कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्कामतो गौळिया घरी वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. मंडपामध्ये बसलेल्या भक्तांना प्रार्थना आहे, पाऊले खेळणाऱ्यासाठी जागा करून द्यायची. थोडंसं बाजूला बसून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊली खेळायची आहे.
काल ज्या रीतीनं आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा केला त्याच रीतीनं गोकुळातला कृष्ण जन्मोत्सव आज आपण साजरा करत आहोत. काल मथुरेमध्ये भगवंत प्रगट झाले, त्याचा उत्सव आपण साजरा केला. आज उत्सव गोकुळातला. सगळ्यांनी टाळी वाजवायची, प्रयत्न करायचा भजन म्हणण्याचा. परब्रह्म निष्काम तो गौरिया घरी, गौरिया घरी वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. निष्काम तो गौरिया घरी, गौरिया घरी वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवळणी हरीचे पावले धरा, रंगत रंगत येतो हरी हा राज मंदिरा. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रंगत रंगत येतो हरी हा राज मंदिरा. म्हणती गवळणी हरीचे पावले धरा, रंगत रंगत येतो हरी हा राज मंदिरा. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रंगत रंगत येतो हरी हा राज मंदिरा. परब्रह्म निष्काम तो गौरिया घरी, गौरिया घरी वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. लपत छपत येतो हरी हा राज भुवनी, नंदासी टाकूनी आपण बैसे सिंहासनी. लपत छपत येतो हरी हा राज भुवनी, नंदासी ठाकुरी आपण बैसे सिंहासनी. ओ लपत छपत येतो हरी हा राज भुवनी, नंदासी टाकूनी आपण बैसे सिंहासनी. हो लपत छपत येतो हरी हा राज भुवनी, नंदासी ठाकुरी आपण बैसे सिंहासनी. परब्रह्म निष्काम तो गौरिया घरी, गौरिया घरी वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, वाक्यावाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. जय जय हरी बोल. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला.
आला रे हरी आला रे आला रे 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 आला रे हरी किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या राती यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले अष्टमीच्या राती यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले काना दिसतोय उठून गोपी आल्या नटून गाणं दिसतोय उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी भुलली सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला लावे मूर्ती अशी साजरी ओठावरी बासरी भुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती रोज खोड्या करून गोपी बाळे रोज खोड्या करुणी गोपी वाळे जमुनी साज सकाळी गोपाल आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला जय हो हरी बोल खेळ असा रंगला खेळणारा रंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गेली मारी दोन पिचकारी रंगाची पडती खेळ असा रंगला खेळणारा रंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गेली धार मारी तो पिचकारी कानाचे पडती सडे फेर धरती दिशा धुंद झाली दिशा फेर धरती दिशा धुंद झाली दिशा रास रंगाच्या नाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोण
आनंदी